चेंबूर दुर्घटना प्रकरणामध्ये चौकशी अहवाल समोर आलेला आहे आणि हा चौकशी अहवाल आपल्याला मान्य नाही असं महापौर रितू तावडे म्हणतात। गार्डन अधीक्षक आणि कंत्राटदार यांना जबाबदार धरणं गरजेचं होतं, त्यामुळे चुकीच्या गोष्टीला आपण पाठिंबा देणार नाही असं महापौरांनी स्पष्ट केलंय। त्या चिमुकल्याच्या जीवाची किंमत 7 लाख रुपये आहे का असा सवाल महापौरांनी आता उपस्थित केलाय। चेंबूरची जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यावरती ही कमिटी फॉर्म केली होती। त्या कमिटीचा अहवाल कालच आला। त्या कमिटीच्या अहवालामध्ये संपूर्ण अहवाल मी वाचला। त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले पीएमसी त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भूर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे। तो मला मान्य नाही। तो अहवाल मला मान्य ह्यासाठी नाहीये कारण की आपण ह्या पद्धतीने जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, त्याबद्दल वादच नाही। कन्सल्टंट असेल त्यालाही तुम्ही जबाबदार धरा, पण संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं। बघा, एक लक्षात घ्या, जितेंद्र परदेशी असू दे कोण असू दे, जितेंद्र परदेशीचं तुम्ही वारंवार नाव घेता, त्याचाही आम्ही संपूर्ण अहवाल घेऊ की ते त्या पदावरती इतक्या वर्षापासून का आहेत, ती माहिती तो माहितीचा पार्ट आहे। चेंबूर दुर्घटनेचा अहवाल मान्य नाही असं वक्तव्य किशोरी पेडणेकरांनी सुद्धा केलेलं आहे। चेंबूर दुर्घटनेप्रकरणी कठोर भूमिका असणं गरजेचं आहे। कवायती करत मुंबईकरांनी फिरायचं का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। 4 वर्षांच्या ढिम्म कारभाराचा परिणाम असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणतात। मीनाक्षी म्हात्रे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। चेंबूरमधल्या स्कूल बस अपघाताप्रकरणी जी समिती नेमली होती या समितीचा अहवाल समोर आलेला आहे। मात्र माझ्यासोबत विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। हे प्रशासन किती संवेदनशील आहे। या प्रशासनाला गेली 4 वर्ष जे मोकळीक मिळाली होती सर्व बाजूनी, जरी प्रशासक असला तरी ती जी मोकळीक आहे त्या मोकळीकाचं हे आज मुंबईकरांना भोगावं लागतंय असं माझं अगदी वैयक्तिक मत आहे। ज्या पद्धतीने झाड पडलं, बघा आता याच्यामध्ये ब्लेम गेम आहेच कोणाचा, त्यांच्या डिपार्टमेंटचा। त्यांचा डिपार्टमेंट काय म्हणतंय, आम्ही मेमध्येच कळवलं होतं सीसी रोडमुळे ह्या सगळ्या घटना घडलेत, तर या झाडांना तुम्ही लवकरात लवकर मोकळं करा वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि सीसी रोड तर अलगद बाहेर काढला अधिकारी। याचा अर्थ काय होतो? मुळात जी आईनी वडिलांनी अख्खा आयुष्य त्यांचं तुम्ही एका क्षणात उद्ध्वस्त झालं, म्हणजे आमच्यासारख्याला बोलताना पण दुःख वाटतं। तर ह्या लोकांना म्हणजे जी समिती नेमली त्या समितीवर राजकीय म्हणून किंवा नागरिक म्हणून मोठा प्रश्नचिन्ह आहे। व्हिडिओ सिकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। तर या प्रकरणात जितेंद्र परदेशींना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणतात। जितेंद्र परदेशींवर कारवाई करा, निर्लज्जपणे रात्री खोटा अहवाल सादर केला असं म्हणत संदीप देशपांडेंनी पालिका प्रशासनावर सुद्धा टीका केलेली आहे। टेक्नॉलॉजी अस्तित्वात असताना अहवाल का बनवला नाही असा सवाल विचारत जितेंद्र परदेशींना क्लीन चिट दिल्यास सोडणार नाही असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय। फुल्ली लोकांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही कारवाई केली नाहीत, यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला तर अभूतपूर्व असा गोंधळ जो काय होईल त्याची जबाबदारी आयुक्तांची राहील। आणि मग जर तमाशा बघायचा तर त्यांनी बघावा महापालिकेने। हे अशा पद्धतीने कोणालाही आम्ही वागू देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।